त्या भागातलाच एक माणूस आणि एक सुशिक्षित माणूस म्हणून मी लोकांना अप्रोच करतो. लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्याविषयी मी त्यांना विचारणा करतो आणि जे काही आरोग्याची समस्या असेल, शिक्षणाचं असेल, रोजगार असेल याविषयी ज्या काही अडचणी आहेत ते समजून घेऊन त्याच्यावरती काय सोल्युशन काढायचं, त्याच्यातून काय मार्ग काढायचा याच्याविषयी लोकांशी जास्तीत जास्त माझी चर्चा आहे. आणि मी गेल्या काही दिवसापासून त्या भागामध्ये जवळपास माझे 2 राऊंड म्हणजे फिरून झालेलं आहे. आता फक्त मला चिन्ह पोचवणं एवढंच माझं काम आहे. त्याच्यामुळे उर्वरित वेळामध्ये ते काम मला करायचं आहे आणि आता मला सोबत पक्षाची पण ताकद आहे, तर नक्कीच मला असं वाटतं की अधिक जोमाने आता इथून पुढचं काम मला करायचं आहे. मतदारांना काय आव्हान करा? मतदार जनता जी आहे ती आता हुशार झालेली आहे. ती कुठल्याही आमिषाला किंवा दडपशाहीला बळी पडणार नाही. ती विकासालाच प्राधान्य देईल आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून नक्कीच मतदारांच्या सुद्धा उमेदवाराकडनं नक्कीच अपेक्षा असतात. तर त्या पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन आणि मला जर जनतेने संधी दिली तर त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. बरं, तुम्ही आमदार सुनील शेळके यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी गेले होतात, तर तिकडं काय झालं? त्यांच्याशी चर्चा झाली होती माझी, परंतु कुठल्याही पद्धतीचा असा काही शब्द देण्यात आला नव्हता आणि मी निवडणूक लढवण्यासाठी खूप दिवसापासून मी काम करत होतो. त्याच्यामुळे आता शेवटी कसं आहे की त्यांच्या ज्या काही अडचणी असतील, आता मी राष्ट्रवादीच्याच विचाराचा आहे. माझ्या आजोबा बंधूंनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाचंच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता मी दुसऱ्या कुठल्याही इतर पक्षामध्ये न जाता राष्ट्रवादी पक्षाचे तुतारीचं चिन्ह मी घेतलेलं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे. बरं, आता या ठिकाणी कुसगाव काले जिल्हा परिषद गटाचे